जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. गुरुपौर्णिमेचा सोहळा हा काल पार पडला. या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यामध्ये अनेक शिष्यांनी या ठिकाणी समोर उपस्थित राहून त्या ठिकाणी माझं पाद्यपूजन केलं, म्हणजेच गुरुपूजन केलं. काही जणांचे असे प्रॉब्लेम होते की जे समोर येऊ शकत नव्हते. अशांनी सुद्धा मला फोनपेद्वारे किंवा गुगल पेद्वारे त्यांच्या ऐपतीप्रमाणे गुरुदक्षिणा पाठवून व्हॉट्सअपवरतीच मला चरणस्पर्श असे काही मेसेज पाठवले. काही जणांनी माझ्या फोटोची घरच्या घरी पूजा केली आणि घरच्या घरीच गुरुपौर्णिमा साजरी केली. एकंदरीत काय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुद्धा सर्वांनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीनुसार गुरुपौर्णिमेचा सोहळा हा उपभोगला, त्याच्यामध्ये सहभाग घेतला. याबद्दल सर्वांचं सर्वात प्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो. पण एक दुःखाची घटना अशी घडलेली आहे की जस्ट मला आत्ता थोड्या वेळापूर्वी फोन आला. कालच्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यामुळे दिवसभर काल मला उपवास घडला आणि प्रचंड गर्दी होती. त्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी मला एक सर्दी सदृश्य एक वातावरण त्या ठिकाणी झालं, कारण काल पाऊस पडत होता आणि नेमकं मला काल पावसामध्ये थोडंसं भिजावं सुद्धा लागलं त्या ठिकाणच्या याच्यामुळे. तर मग काल सर्दी झाल्यामुळे मी आज उशिरापर्यंत दुपारी झोपलेलो होतो. त्यामुळे माझ्या मोबाईलवरती जवळपास 100 शिष्यांचे फोन येऊन गेले, जे मला उचलता आले नाही. त्या सर्वांना रिटर्न कॉल माझा जाईलच. त्यामध्ये एक फोन होता, तो म्हणजे सविताताई गायकवाड, राहणार कराड. सविता गायकवाड ही माझी महिला शिष्य आहे, जिने माझ्या हाताने काळूबाई आणि तुळजापूर भवानीची ज्ञानमाळ केलेली आहे. तिच्या वडिलांचं एकाएकी विहिरीमध्ये पडून दुर्दैवी निधन हे आज सकाळी घडलं. तर जगदंबा देवी संस्थान, समस्त शिष्य परिवार आणि स्वतः गुरु म्हणून मी सविताच्या या दुःखामध्ये तिच्या परिवारासोबत आणि तिच्यासोबत आहोत. तिच्या वडिलांच्या आत्म्याला जगदंबा आणि नाथ महाराज चिरकाल शांती देव अशी या ठिकाणी प्रार्थना सुद्धा करतो. याबरोबरच या गेल्या मागच्या आठवड्यामध्ये काही इतरही दुःखद घटना घडल्या, ज्या माझ्या शिष्य परिवारामधून होत्या. पुण्याचे रहिवासी असणारे राजाबाई क्षीरसागर आणि खंडू क्षीरसागर ह्या माझ्या शिष्यांच्या घरी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचं म्हणजेच थोरल्या काकांचं निधन झालं, जे एकत्र कुटुंबामध्ये राहत होते. त्यामुळे ते काल या ठिकाणी गुरुपूजनाला येऊ नाही शकले. त्याच्या आधी असणारी माझी महिला शिष्य जी बारामतीमध्ये राहते, अनिताताई उबाळे, हिच्या पतींचं म्हणजेच आमच्या जावयांचं त्या ठिकाणी निधन झालं. त्यामुळे अनिताबाईचा सुद्धा या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळला आणि ती उपासना शिबिराला गुरुपौर्णिमेला येऊ नाही शकली. तर जगदंबा देवी, समस्त शिष्य परिवार आणि स्वतः गुरु म्हणून मी अनिताच्या सुद्धा दुःखामध्ये तिच्यासोबत उभे आहोत आणि सहभागी आहोत. या सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्याला जगदंबा या ठिकाणी चिर शांती देऊ असं या ठिकाणी निवेदन करतो. आणि कालचा गुरुपूजनाचा कार्यक्रम कसा झाला, त्याची शूटिंग प्रॉपर आम्हाला काढता नाही आली. तिथे काल पाऊस प्रचंड कोसळत होता. त्या पावसामुळे थोडी तारांबळ उडाली होती. परंतु ज्या काही छोट्या छोट्या क्लिप काही जणांनी आमच्या शूट करून गोळा केल्या, त्या सर्वांची एक डॉक्युमेंटरी तयार करून साधारणतः रूपरेषा इतर शिष्यांसाठी या ठिकाणी आपण देत आहोत. त्यासोबतच काही शिष्य आज सुद्धा जे काल येऊ नाही शकले, ते आज माझ्या राहत्या घरी पाद्यपूजनासाठी आलेले आहेत. असे महिनाभर शिष्य माझ्या घरी आता सुरू राहतील. तर जेवढं शक्य होईल तेवढं गुरुपूजन मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वांच्या आत्म्याला जगदंबा चिर शांती देव अशी पुन्हा एकदा प्रार्थना करून कालचा कार्यक्रम कसा झाला याची आपण शूटिंग आता बघूया. चला तर मग.
झोली भर के बाबा गुरु ने मंगा
बोले सदानंदाचा छबिनेला स्वार झाली छबिनेला स्वार झाली आणि वेळात वेळ काढून मॅडमने एवढ्या बिझी शेड्यूल मधूनही आज ते आपल्यासाठी हजर राहिला याबद्दल त्याचे मनस्वी आभार सुद्धा मानतो. आदर मनामध्ये ठेवतो. गुरुला भांडलं सुद्धा पाहिजे. तो गुरुशी कामाकामाने भांडतो पण प्रेमाने. जसा आमचा मार्केट कधी कधी भांडण्यावर माझ्याशी बऱ्याचदा येतो पण लढेवाळपणे भांडतो सुद्धा. भाऊ मला वेळ का देत नाही, रडतो माझ्या मांडीवर मुंडकं ठेवून. भांडा नंतर रडा. तसंच काही चालवत असाल तरी ठीक, नसल चालवत तरी ठीक, लोकांची कोणी घेत असेल तरी ठीक, नसल घेत तरी ठीक. पण नानांनी जे मला सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. पण नानांनी आता ग्रामीण भाषेत सांगितले, विशुद्ध भाषेमध्ये सांगतो. शौच आणि अशौचतेचे नियम पाळत जा. म्हणजे एमसी आली असेल, कुठे बाळंतीण झाली असेल, कुठे मौत झाली असेल, कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम असेल, ती शुद्धता झाल्याशिवाय आपण तिथे जेवण, चहा पिणे, खाणे
ह्या गोष्टी नक्की टाळाव्या. सती अनुसया, रेणुका माता सती केव्हा झाली? जेव्हा जमदग्नी सोबत विवाह झाला तेव्हा. मग तुमचा विवाह झालेला आहे अंबाबाई सोबत, म्हणजेच परशुराम नानाच्या गादी सोबत, आणि तुम्ही माझ्या गुरूंची भाषा आणि त्या ठिकाणी त्यांचं चरित्र पाहिलं. 95 वर्ष सुरू आहे, पण माझ्या घरी पाणी पिलं नाही. मला फार त्रास झाला. 3दा-4दा मी रडकुंडी येऊन विनंती केली की नाना एक घोट तरी पाणी घ्या. न करायला चालतो, कारण तो तुमच्या गुरुनी तुमच्या कानात देतानाच तुमच्या स्वाधीन केलेला असतो. म्हणून तो तुम्ही बाजूला बसून सुद्धा जपू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणखीन एक विषय म्हणजे कोढे काढणे. कोढे काढत असताना उलटा प्रश्न विचारतो मी. एक प्रश्न विचारला जातो सातत्याने बऱ्याच जणांकडून, युट्यूबवर पण आणि असा खाजगीमध्ये सुद्धा. किंवा नेहमीच्या नाममंत्राचा जे कुठला तुमचा मंत्र असेल त्याचा तुम्ही सारखा जाप करता, तेव्हा तुमच्या मनामध्ये तरंग उठतात. आता तुम्हाला लिंक लागली असेल तर आठवायला लागेल, हे वजन आहे, हे वजन आहे, हे चुकतं, हे चुकतं, हे सारखं मनात यायला लागेल. आणि आपण ते सांगितलं की 1000% खरं निघतं. पण भानगड अशी असते, आपल्या शब्दावर आपला विश्वास नसतो. जर मी हे सांगितलं आणि ते जर चुकीचं निघलं तर माझं नाव खराब होईल. आपल्या मनात 4 येतं, पण आपण ते सांगायची हिंमत करत नाही. आणि एखादी बिनधास्त मनाची बाई किंवा माणूस असतो आपल्या चेले मंडळापैकी, जसं आपल्यापैकी बरेच जण सक्रिय गाडी चालवतात. धडधड तर कोणालाच दिसत नाही, ते तर मलाही दिसत नाही. पण माझे शब्द 99% खरे होतात, कारण मला जे मनामध्ये येतं, माझ्या मते ते मला माझे नाना अनुभव घेऊन पाहतात. आणि मी मध्ये जी संकल्पना सुचवली तिचे आभार मानायची योजना केली नसते. आणि इथून पुढे दरवर्षी गुरुपौर्णिमेला, यावर्षी आसन दिले, पुढच्या वर्षी तुम्ही आले की माळे घेऊ द्या, असं साहित्य देत जावं की जे तुम्हाला उपासनेसाठी उपयोगी पडत जाईल. आज गुरुपूर्णिमा के मिलने पर और सभी हृदय से बहुत तहे दिल से मैं आज हैप्पी गुरुपूर्णिमा देते हुए शुरुआत करती हूँ. और आज एक अच्छा ये पावन अवसर पर सर ने मुझे यहाँ पर बुलाने की बहुत तहे दिल से इच्छा रखे थे, और मैं वहाँ सबको आगे करने की कोशिश भी कर रही थी. लेकिन ऐसा हो गया कि कहीं ना कहीं तो हमारा जो रिश्ता है, जैसे सर ने बताया कि समवेयर इट इज वेरी स्ट्रॉन्ग इफेक्टिव एक्चुअली. तो वो जो चीज़ है मुझे खिंचा गया है यहाँ पर. सर के फोन आने के बाद मैंने तैयारी किया रियल में, और हस्बैंड भी घर पर नहीं थे, मेरी बच्ची भी बहुत जल्दी तैयारी की. उसके बाद हम जैसे निकले वैसे ही बारिश स्टार्ट हो गया. सो आई वाज कि दुनिया में कहीं ना कहीं तो उनसे भी एक रिश्ता आपके साथ उन्होंने जो बांध के रखा गया है, उसको एक क्या नाम से पुकारा जाता है दैट आई डोंट नो, लेकिन मुझे पता है कि मुझे जो उन्होंने जो दिया गया बहुत कम समय के अंदर, मीन्स हमारा दोनों का पैसा होगा खाली 2 ही साल हुआ है, वो भी पूरा नहीं हुआ है कि नहीं सर? हाँ, मीन्स 2.25 साल. इसी के अंदर हम लोग के बीच में जो बॉन्डिंग क्रिएट हुआ है, दैट इज वेरी छोटे शब्दों में उसको बयान नहीं किया जा सकता. लेकिन आपकी रिश्ता तो उन्होंने जो बांध कर दिया गया है वो तो बहुत पवित्र है. उसको पालते हुए और उन्होंने जो बताया गया सभी चीजों का मान रखते हुए आगे बढ़ो. और मुझे ऐसा लगता है आप लोग सभी बहुत भाग्यवान हैं, बहुत लकी हैं, इनके जैसे गुरु आपको मिला है. लेकिन मैंने तो कोई गुरु मंत्र उनसे स्वीकार नहीं किया, ना मैंने उनके पास में से कोई मंत्र सीखा है, ना कोई मैंने उनके पास में से कोई चीजों की डिमांड रखा है, कुछ नहीं है. लेकिन हमारा रिश्ता ऐसा है कि मांगने के पहले उनको पता चलता है, और उनके मन में आया तो मुझे तुरंत स्ट्राइक होते हैं. वो पता नहीं कहीं ना कहीं जितना का हमारे बीच में रिलेशन आखिरी तक मेंटेन करके रखे. वो ये कि प्रार्थना के साथ आज आपके क्या बोलते हैं कि गुरु पूर्णिमा बहुत बहुत देर सारे शुभकामनाओं के साथ मैं 1-2 शब्द यहाँ पर एंड करना चाहूंगी. थैंक यू सो मच. हैप्पी गुरु पूर्णिमा. जय जगदंबा. आज या ठिकाणी श्री जगदंबा देवी संस्थान फाउंडेशन देवगाव राजा यातर्फे आज जो गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला आहे,
त्यासाठी सर्वांना एक शुभेच्छा देतो. आज मी या ठिकाणी मानाने दर महिन्यामध्ये 3-2 राऊंड असतात, सेवा करायला येत असतो. ज्या गुरूंनी मला आज काय घडवलं त्यांना मानाचा कडक जन्म करतो का की मी त्यांच्याकडून बसायला उठायला शिकलो. कारण गेल्या वर्षी येताना माझी परिस्थिती खूप वाईट होती. त्यावेळेस माझ्या खिशात यायला कमीत कमी 1000 रुपये 700-800 रुपये असायचे. पण मला अशी वेळ लागली होती की मला गुरूंनाच भेटायचं. हप्त्यातून माझ्याकडे पैसे बी नसायचे. पण एकदा मला तो नाव आलं भाऊ यायचे विनंती करतो की त्यांनी 2 शब्द. जय जगदंब, नमो आदेश. माझं नाव सचिन कांबळे, मी औरंगाबादचा आहे. ॲक्च्युली ज्ञानमाळ वगैरे यांचा असं भाऊनी सांगितलं आमचा की जगदंबा जर का तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुमचं सत्व बघितल्या जातं. तुमची तेवढी ऐपत पाहिजे, तुमची तेवढं ती जे देतं ते सांभाळण्याची कपॅसिटी पाहिजे. आज माझ्या स्वतःच्या 5 कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत, या की 10 महिन्यामध्ये. हे का घडलं, कशामुळे घडलं? आज आपलं महात्मा कसं असतं की माझा अनुभव सांगतो की माझं हे काम झालं तर मी तुला हे होईल, माझं ते काम झालं तर मी तुला हे होईल. म्हणजे एक टाईपचं ब्लॅकमेलिंग असतं आणि त्यामुळे आपले कामं होत नाही. हे मला जाणवलं की देवाला ब्लॅकमेल करून मागू नका. आणि भक्ती या लेवलला की तिला मागायचं तरी काम निवडलं पाहिजे. आज माझ्या डीलिंग, माझ्या बिझनेसचे सगळे काही सौदे जे काही होतात ते कसे होतात, कुठून होतात, म्हणजे एकदम मिरेकल चमत्कार आहे की जी गोष्ट न होणारी हे तुम्हाला जर स्वतःला कळलं ना आणि ती होते ऑटोमॅटिकली. तुमच्याकडे कस्टमर कसं आहे ते बाकीच्या गोष्टी पण कशा येतात, सगळे सूत्र कसे जुळवतात हे त्या शक्तीशिवाय होऊ शकत नाही. हे आम्ही अनुभवलेले. गुरुदेव नमो. मी आपल्या गुरुवर्यांबद्दल एक छोटीशी कविता केलेली आहे, ती तुम्हाला मी म्हणून दाखवणार. गुरुने दिला आम्हाला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू पुढे हा वारसा. गुरु म्हणजे कोण? जो आपल्याला अथांग ज्ञान पुरवितात, आपल्या सगळ्या चुका सुधारतात, आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात, आपल्याला परिपूर्ण बनवतात. अशा माझ्या गुरुवर्यांना मानाचा मुजरा वंदन. आणि 4 ओळी बोलते गुरूंविषयी, आपल्या 4 ओळी बोलते. तुम्ही दिलेल्या ज्ञानाचे आम्ही सार्थक करू, तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत राहावे. गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड. लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरूंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इथपर्यंत मी देऊळगाव राजाला येण्याचं कारण असे आहे की मी पहिल्यांदा गुरु केले होते आणि मला पहिल्यांदा रेणुका माते यामध्ये सगळे बदल घडले ते माझ्या पूजनीय गुरुवर्यांमध्ये आले. तेव्हा असं वर पाय करून दररोज बोगड्या पडेल आणि कुत्रे जवळ होते 4-5. माझं गणगण कापलं जातं, मी करू काय. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं ओरडला असं. त्याच्यानंतर मी साडी घेतली आणि नंतर पायाला गेली, साडी घेताना लागली तर पायाला गेली मी साडी सुद्धा परपट पडावं. माझ्या गुरुचे मंत्र मी चालू केले आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या पूर्ण काय ज्ञान केलं. तेव्हा मी ज्ञान मारलं, तेव्हा मी काल म्हणून ऐकलं की मेलेला माणूस किती तर मंत्र बोलला तर 6 महिने किंवा 12 महिने करू शकतो.
शेतात गेले तर मला कुणी सोबत नसते माझी नोकरी चालू करते माझ्या गुरुपासून ज्ञान आलं आणि मला चमत्कार माझ्या गुरुपासून घडले. धन्यवाद ताई. यानंतर आमचे बंधू खंडोबा देवस्थानचे पुजारी निलेश माझे गुरुवर्य परमपूज्य मुकुंदभाई पांढरे यांचे आज गुरुपूजन म्हणून आज या निमित्ताने मी आज आलेलो आहे. आज मला ते भाग्याचा दिवस भेटलेला आहे की आज गुरूंचं मी आज पूजन करणार आहे. त्यासाठी मी आलेलो आहे. आज मी खंडोबाची पूजा करताना खंडोबाचं मला भेट व्हावी अशी खूप लहानपणापासून आज होती. पण गुरूंच्यामुळे आज मला खंडोबाचं दर्शन कसं झालं ते मलाच मला माहिती आहे. तेव्हा भरपूर त्यांचे धन्यवाद. आज मला खंडोबासाठी त्यांनी गाठभेट करून दिली. झोप लागली असताना मला समोर 5-10 मिनिटं मला काही कळलंच नाही की गाडी कशी चालली ही. पण अचानक मला कोणतरी असं खाट घेत जागवलं की समोर गाडी 10 फूट अंतरावर होती आणि अचानक जाग आली आणि डोळे उघडले आणि गाडी ब्रेक मारला गेला. नाहीतर त्या 5 मिनिटात मी गाडी कशी चालली ह्याचं काहीच कल्पना नव्हती. त्या दिवशी इथून गेल्यानंतर गुरुदीक्षा घेतली. त्यानंतर त्या रात्री मला मी सकाळी 10 वाजता इथनं रात्री निघाल तेव्हा सकाळी 10 वाजता मला हा अनुभव आला की माझ्या पाठीशी गुरु आणि गुरुंचे आशीर्वाद किती आहे त्याचा अनुभव समक्ष मला स्वतः डोळ्यात पाहायला भेटला त्यावेळेस. जय जगदंबा. आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा गुरुपाशी आलो त्यावेळेस आमची कंडिशन एकदम बेकार होती. म्हणजे आम्ही अक्षरशः आत्महत्या करता आले माणसं होतो. पूर्ण आम्ही तिकडेच झालेलो होतो. कुठेच अशा आशा होते आम्हाला आणि सगळा कसा आम्हाला आमच्या घरच्यांनीच दिला होता. दुसरी गोष्ट आम्ही ज्ञानमंत्र आणि गुरुवार केल्यानंतर आम्हाला खूप अनुभव आमच्या आयुष्यामध्ये आले. खूप फरक पडत गेला. वर्षापासून भाऊच्या संपर्कात आहे. सर्वप्रथम मी ज्या टायमाला भाऊकडे आलो होतो त्याचं कारण आमची योगी मी हो गुरुचा दास बहुत योगाचा गुरु माझे मी हो गुरुचा दास बहुत योगाचा गुरु तुम्हीच माया बाप नाम घेता हरले पाप गुरु तुम्हीच माया बाप नाम घेता हरले पाप गुरु माझे मी हो गुरुचा दास बहुत योगाचा तू कमाने ऐसे गुरु तू कमाने ऐसे गुरु त्यांचे चरण हृदयी धरू त्यांचे चरण Hare
तुम्ही आले कशासाठी आणि त्यासाठी नंतर
मला माफ मला आलाय जागा गड तांब्या खाली घरी आता कुठताही जकुरा काय व्हायचा हा तसं म्हणून काय बाकी तू गडबड यांची गडबड नाही मागे काय पडायचे का काय करायचे माझ्या काही काय नाही भेटले का म्हणते तुम्ही सगळे म्हातारी काय आहे ते शिकल लावून रडू नको बाई रडायला काय झालं
अजी अरे आजी आपलं सामान आणलं सगळं बारून यायला पोतलं बाया पूजन करायचं पोतच ना पुढं मांडायचं एक 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 सगळं बारून द्या मला सुट्टी नाही Thank you.
झोली भर के बाबा गुरु ने मंगा
छबिनेला स्वार झाली छबिनेला स्वार झाली